दुसरी जाणून घेतोय आणि पहिला गोलंदाज येतो तो म्हणजे शुभमने मागच्या सामन्यात जबरदस्त खेळी केली होती आणि त्या आक्रमक खेळीसाठी 41 धावा चोपून काढल्या होत्या. 5 षटकार होते, 1 चौकार होता आणि तब्बल 12 चेंडूवर त्याची ती खेळी झाली होती आणि त्याबद्दल तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. त्यामुळे दोन्हीही मजबूत संघ आहे. हा पहिलाच चेंडू, अप्रतिम चेंडू, खरं अत्यंत चाकोरीबद्ध शब्द ज्याला म्हणू आपण, खूप मोजून मापून टाकलेला चेंडू, कारण क्षमता प्रचंड आहे संदेशची, त्यामुळे त्याला जटून ठेवणं अत्यावश्यक आहे. पुढचा चेंडू, आणखीन एक चेंडू, बाहेरची कडा लागले, थर्ड आतमध्ये दारी हिट करणं तर अपेक्षित होतं पण मात्र तिथं पोहोचू शकला नाहीये, चेंडू पोहोचू शकला नाही यष्ट्यांवरती. धाव मात्र 1 ने वाढते. धावसंख्या सुरू होते, आरंभ होते, प्रारंभ होते. एकावर 2 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या 1, 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिन बाद 1. आता पहिल्यांदा सुजल फलंदाजीसाठी येतोय. मग अशा सामन्यात सुजलने काही फटकेबाजी केली होती, ती फटकेबाजी आता पुनश्च त्याला करावी लागेल. चेंडू वळतोय, आतमध्ये येतोय. चेंडूची गती, चेंडूची दिशा, दशा आणि उसळी या तिन्ही गोष्टी ओळखूनच मात्र फटकेबाजी करावी लागेल, कारण हा फिरकीचा गोलंदाज आहे. कधी कधी तेज तर्रा टाकतो, कधी कधी गुगली टाकतो, कधी कधी फ्लिप करतो, कधी कधी फ्लाईट करतो. त्यामुळे त्याचा गोलंदाजीचा अभ्यास करूनच फटकेबाजी करावी लागेल. सेट चेंडू, हा चेंडू त्याला दिशा दिली फाईन लेगच्या दिशेने, तेज तर्रार चेंडू होता आणि चेंडू गेला सलसल सलसल करत सीमारेषा पार, येतोय चौकार. ओळखलं होतं सुजल चेंडू तेज तर्रार आहे आणि हलकासा ऑफ स्टंप लेग स्टंपच्या बाहेरचा जाणार आहे, त्याला फक्त दिशा दिली, मनगटाचा सुंदर वापर करण्यात आला सुजल कडून आणि धावसंख्येला आकार ओढला 4 न पोचली 5. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. अजूनही जरी चौकार आला तरी पण मात्र धावसंख्या साजेशी म्हणता येणार नाहीये. वलयाचं षटक आहेत, फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत, त्यामुळे मोठा फटका आणखीन 1-2 तरी आलेच पाहिजे, बघायचं आहे. सुंदर सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. इथे मात्र बाद होतोय, पंच बाद म्हणून घोषणा करतायत. बॅटची कडा लागली होती, पण इथे मात्र दुर्दैवीत्या खराब शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र बाहेरची कडा लागली, चेंडू आतमध्ये आला, आतली कडा लागून चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातात. अपील झाली, पंचांनी बोट वरती केलं आणि इथे मात्र पहिला गडी बाद झेलचीतच्या स्वरूपात सुजल बाद. वैयक्तिक 4 धावा काढून एका चौकारनेशी 3 चेंडूचा सामना करत मात्र आता बाद झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहिली ती 1 बाद 5. नवीन फलंदाज येतो प्रहर्ष म्हात्रे, उंचपुरा फलंदाज, ज्याच्या उंचीचा नक्कीच तो गोलंदाजी दिला असताना तो फायदा उचलतो. बघूया फलंदाजी करताना तो काय कितपत आणि कशी फायदा उचलतोय. शुभम, शेवटचा चेंडू, फ्लाइट चेंडू, मी म्हटलं होतं फ्लाइट करतो चेंडू, त्याला चेंडू फळी किंवा चेंडू आदळला आणि सरळ सरळ यष्ट्यांवरती इन द ब्लॉक होल ज्याला म्हणतो आपण, असा चेंडू पडला आणि ते मात्र क्लीन बोल्ड झाला. तो म्हणजेच प्रहर्ष पहिल्या षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहिली ती 2 बाद, फक्त शब्द वापरतोय, माफ करा, 5. 2 बाद 5. थोडीशी खराब अवस्था म्हणता येईल ती कॉलेज बॉयजची आणि त्याला जबाबदार ठरलाय तो शुभमची घातक गोलंदाजी. सार्थक म्हात्रे नवीन फलंदाज, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवीन फलंदाज येतो सार्थक. आता मात्र 2 बाद, धावसंख्या थोड्या नाजूक अवस्थेवर 5 वर आहे, पण हरकत नाही, अजूनही 12 चेंडू आहेत, त्यामुळे 12 चेंडूंवर त्यामुळे येणाऱ्या 12 चेंडूंवर कदाचित जर चांगला समीकरण आलं, जुळून आलं, चांगली फटकेबाजी झाली तर जरतरची भाषा नक्कीच येईल, पण होऊ शकते, चांगला आकार येऊ शकतो. मी नेहमी प्रोत्साहित करतो, जो कमजोर पक्ष दिसतो त्याला मी थोडंसं प्रोत्साहित करतो आणि शक्य आहे
कॉलेज बॉय चांगला संघ आहे, त्यामुळे तो धावा नक्कीच उभ्या करू शकतो येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी माझी सहसमालोचक हिंदीचे रविराज यांना आता मी जागा करतो. या रविराज, सुस्तावला असाल, बऱ्याच वेळ तुम्ही बसला होतात, या मायक्रोफोनवर पुढचं समर्थन करण्यासाठी. शुक्रिया, धन्यवाद, आभार. दूसरे की पहले गेंद, करारा शॉट, यहाँ पर संभावना है केवल एक हो सकता है. जी बिल्कुल, हल्की सी मिसफील्डिंग जिसका फायदा उठाया, 2 रन का इजाफा होता हुआ यहाँ पर 2 रन की सहायता से रनों का थोड़ा सा कहीं ना कहीं 7 के स्थान पर बढ़ती मिलती हुई इन स्कोर को. दूसरे ओवर की शुरुआत, संचित तैयार होता हुआ, फिर एक बार दूसरी गेंद लेकर दूसरे ओवर की. ओहो, कड़क, बढ़िया, कर्रा जिसे कहता हूं मैं, 6 रन, शानदार, जानदार, वजनदार, मालदार. ये की अपेक्षा थी संदेश की द्वारा. संदेश में आक्रामकता है, बेहतरीन वो खिलाड़ी है, टाइमिंग कर सकते हैं, और जी बिल्कुल कर चुके हैं. ये गेंद खराब नहीं थी, बिल्कुल खराब नहीं थी, अच्छी थी, ठीक ठाक थी, लेकिन टाइमिंग, प्लेसमेंट, फुटवर्क और ताकत, ये सभी चीजें जब कॉम्बिनेशन में दिखाई देती है तब ऐसा छक्का देखने को मिलता है. बेहतरीन शॉट, रन संख्या 13 पर, अशुभ स्थान पर. क्या इस अशुभ को शुभ में बदलेंगे संचित? देखते क्या होता है, या फिर संदेश. बाल बाल बचते हुए कम बैक संचित का बढ़िया कम बैक वहां पर होता हुआ. डॉट बॉल, फिर एक बार लगातार डॉट गेंद. और ये यहां पर कैच, नहीं नहीं नहीं, गलत 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 निर्णय, निखिल का गलत निर्णय वहां पर. कैच लेने का, अगर कैच लेना है तो फिर गेंद को रोकिए, गेंद को रोक नहीं पाए. रन संख्या 1 से अब चौका हासिल होता हुआ, रन संख्या 4 से बढ़ेगी जरूर, पहुंची 17 के स्थान पर. देखिए घाटा था, क्योंकि खतरा था, जब भी 13 पर आता है खतरा था, और खतरा उठाना चाहते थे निखिल, लेकिन मिस जज कर बैठे. पांचवी गेंद लेकर तैयार, फिर एक बार संचित, और कड़क, ये बाहर है या अंदर है, ये बाहर है. बढ़िया शॉट, सही टाइमिंग, प्लेसमेंट, बढ़िया फुटवर्क, सीधा 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 लॉन्ग ऑन के सर के ऊपर से 6 रनों के लिए. शानदार, जानदार. ये उम्मीद है, जिसकी उम्मीद पर दुनिया कायम होती है. ठीक है, रन संख्या 23 पर, 11 गेंदों की समाप्ति के बाद ये 12वीं गेंद लेकर तैयार संचित. फिर एक बार, ओह, खोद के निकालने का प्रयास कर रहे थे, हल्की सी बाहरी डायरेक्ट हिट का प्रयास, अब आउट. आलस आलस कर बैठे गेंद बल्लेबाज. सार्थक राउत ना, सार्थक थोड़ा सा कहीं ना ढिलाई से रन लिया, हालांकि सार्थक पहुंचना चाहिए था, लेकिन हिट कर बैठे थे वहां पर. 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 23 पर, और 12.5 का औसत मिल चुका है, तो 12 गेंदों की समाप्ति पर रन संख्या 23 पर. तो 12 गेंदें समाप्त, 12 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या है 2 विकेट खोने के बाद 23 पर. तो अगर कल की बात करें, चला भाषा परिवर्तन करतोय, मराठीकडे बोलतोय. उद्याची जी स्पर्धा आहे चेरदेव संघाची, त्यामध्ये पहिला सामना असेल जयस संघाविरुद्ध संजोग स्मृती, हा पहिला सामना असेल. दुसरा सामना असेल एकविरा वर्सेस अनुप कुणाल स्मृती संघ, त्यांच्यामधून जो जिंकेल तो तिसरा सामना असेल. नंतर चौथा सामना असेल चेरदेव आणि स्पॉट बॉयज ब गटामध्ये, एकच मॅच होईल. त्यानंतर क गटातला पहिला सामना होईल साई मल्हार वर्सेस कॉलेज बॉयज. त्याच्यानंतर गोल्डन आणि रांजण देवी, यामधून ज्या 4 संघांमधून जो संघ जिंकेल त्यांची पुढची मॅच होईल. व त्याच्यानंतर श्री गणेश आणि राधाकृष्ण यांच्यामध्ये पुढची लढत होईल. लॉट्स तुम्हाला मिळेल, प्रत्येक संघाला मिळेल. थोडासा ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे तुम्ही समजून जा. आता इथे सांगताना तुमच्या कदाचित लक्षात येणार नाही, पण लॉट्स नक्कीच तुम्हाला मिळेल.
तर दरम्यान एकदा मात्र सूरज संदेशच्या खात्यात 2 धावा जात आहेत. धावसंख्या थोडीशी पुढे सरकली, कितीवर पोहोचली? 25 वर. धावसंख्या थोडीशी तोकडी वाटते, पण हरकत नाही, अजूनही 5 चेंडू आहेत. येणाऱ्या 5 चेंडूंवर फुलटॉस फायदा नाही उचलू शकला. लो फुलटॉस होता, त्यामुळेच की काय हा चेंडू वाया गेलाय. थोडासा लेग स्टंपवरचा चेंडू होता, सुटला असता तर काही वाईट पडला असता, पण तो अंगावर आदळलाय, पायावर आदळलाय. धावसंख्या स्थिरावली त्याच ठिकाणी, त्याच जागेवर 25 वर. पण अजूनही 4 चेंडू तसेच तसे शिल्लक आहेत. त्यामुळे प्रणयच्या या 4 चेंडूंवर घणाघाती फटके करावी लागेल संदेशला, कारण संदेशनं आतापर्यंत 2 षटकार, 1 चौकार, 2 दुक्के, 1 इक्का असं बऱ्याच धावा जमा केली आहेत. त्यामुळे अपेक्षा नक्कीच स्पॉट बॉय कॉलेज बॉयची असणार आहे. आला आला मोठा आला, फ्लॅटी शॉट आहे. निखिल मात्र सोडणार नाही, कारण निखिलला या विकेटचं महत्व खूप माहिती आहे. त्यामुळे निखिलने हा झेल टिपला. एक खंदा फलंदाज जो आघाडीवीर होता संदेश मात्र बाद होतोय. धावसंख्या 4 बाद 25 वर. तर पडेल हा ही विकेट्स मिळते. धावसंख्या नक्कीच 25 थोडीशी आखूड आहे, थोडीशी कमजोर आहे. पण विचार केला तर मात्र नवीन सूरज फलंदाज आलाय. सूरज ही चांगली फलंदाजी करू शकतो, पण जी अपेक्षा होती संदेश कडून ती मात्र कुठेतरी खिंडार पडली आहे. थोडीशी कमजोरी आली आहे फलंदाजीला, पण हरकत नाही. येणाऱ्या सूरज आणि मयूरला फटकेबाजी करावी लागेल. मयूरने हलकासा दिशा दिली एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षण झालंय, 1 धाव झाली, स्ट्राईक कडे थ्रो गेलीये आणि चांगला एक थ्रो म्हणावा लागेल. धावसंख्या 1 ने वाढली, पोचली 26 वर. बघा अजूनही तब्बल 16 चेंडू संपल्यानंतर मयूरसाठी सुवर्ण संधी. 2 षटकार कशी लागतील आता? मयूर नाहीच आहे. हो, मयूरला 1 षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक आहे, पण मयूरला फलंदाजी भेटली तर. सध्या तरी मात्र सूरज आहे स्ट्राईकवर. 5वा चेंडू प्रणय घेऊन जाईल. ओ ओ ओ वाया गेला, वाया गेला, खराब फटका झाला. बघा 26 टार्गेट 27 वर पोहोचलंय. हरकत नाही, लो स्कोरच्या 1 धाव पूर्वी पुढे गेलात. पण आता बघूया या शेवटच्या चेंडूवर काय होतोय. प्रणय निघणार आहे चेंडू घेऊन. समोर आहे सूरज, पटकावलाय, स्लॅश झालाय, चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय. चेंडू कदाचित सीमारेषा पार जाईल. चलिए अंत बला तो सब बला असं म्हणतं. एकंदरीत काय या चौकारावर संघर्ष धावसंख्या पोहोचली 30 वर. 31 धावांचं आव्हान आहे. 31 धावा काढायचे आहेत, जिंकायचे जय संतोषी माता संघाला. कॉलेज बॉयला अचूक टप्प्याचा भेदक मारा करत या 30 धावा रोखायचे आहेत, म्हणजेच 31चं आव्हान आहे. गुपेशजी म्हात्रे यांचं आगमन, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सामाजिक कार्यकर्ता, समाजसेवक आदरणीय श्री गुपेशजी म्हात्रे यांचं मंचावर आगमन, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एकंदरीत म्हणाल तर शुभमनं गोलंदाजीचा एक जबरदस्त सुरुवात केली होती. 2 विकेट्स त्यांनी काढले होते, 5 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. तदनंतर संचितनं मात्र थोडं महागडं षटक पडलं होतं. 18 धावा पडल्या होत्या, 1 गडी मात्र त्याने बाद केला होता, पण 18 धावा पडल्या होत्या. पण नंतर मात्र 7 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात यश आलं होतं प्रणयला. अशी एकंदरीत ही 3 षटकं झाली होती आणि धावसंख्या 30 वर पोहोचली होती. चला मी पहिला कॉल देतोय. संघनायक गोल्डन, संघनायक स्पॉट बॉयज. स्पॉट बॉयज संघनायक, गोल्डन संघनायक, या नाणेफेकीसाठी या, लवकर या, वेगाने या, त्वरेने या, कारण आपल्याला लगेच सामना चालू करायचा आहे. बघूया चिठ्ठ्यांसाठी पहिली लढत खेळून जाते जयसंतोष माता आणि कॉलेज बॉयज संघांमध्ये. कारण जो संघ जिंकेल तो लगेचच नशिबाच्या जोरावर फायनल मध्येही पोहोचेल, कारण चिठ्ठ्यांमध्ये जर नाव आलं तर फायनल मध्ये डायरेक्ट, म्हणजे 10,000 कमीत कमी फिक्स होतील. म्हणजे ही लढत अत्यंत महत्वाची आहे. ही जर जिंकली तर कदाचित नशिबाच्या जोरावर
कमीत कमी 10,000 मिळतीलच मिळतील, कारण चिठ्ठ्यामध्ये नाव आला तर फायनलमध्ये दुसरा क्रमांक म्हणजे 10,000. वेलकम बॅक, पुन्हा एकदा स्वागत. लक्ष आहे 31 धावांचा, चेंडू आहेत 18. साधारणतः 10.33 ज्याला म्हणून आपण ची सरासरी प्रति षटकामागची काढायची आहे. या खेळपट्ट्यावर या मैदानावर तितकंसं महत्व किंवा महागडं नाही आव्हाने, हे सहज होऊ शकतं. पण जर कॉलेज बॉयजनं भेदक टप्पा, भेदक मारा, चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर मात्र संतोषी माता संघाला नाकी नवी येऊ शकते. या जर दर्जा गोष्टी आहेत, पण क्रिकेटमध्ये काही सांगणं थोडंसं घाईचं होऊ शकतं. प्रहर्ष उंचपुरा गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक घेऊन आपल्या क्षेत्ररक्षण सजवतोय, कारण हे क्षेत्ररक्षक आपण बाहेर बघत असाल. एक मिड विकेटला, एक लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफला आहे. आलंय ना ते नाही तू करशील ना टॉच, तुमचं आहे ना मॅच आता, तो काय गजवाला गोल्डन. अच्छा गोल्डन. आणि हा चौकार, चांगला फटका होता, चेंडू चांगला होता, पण प्लेसमेंट इतकी सुंदर होती, सरळ दिशा दिली होती. हार्दिकच्या खात्यात 4, संघाच्या खात्यात 4, शुभारंभ प्रारंभ झाला. पहिल्याच चेंडूवर चौकार, धावसंख्येला शुभारंभ झाला. बघा 10.33 धावा प्रति षटकामागच्या काढायच्या आहेत. म्हणजेच काय तर येणारा प्रत्येक चेंडू हा धावेचा असलाच पाहिजे असं नाहीये, पण हा बोललो. त्यामुळे महत्वाचं म्हणजे धावा कशा येतात. प्रकाश निघतो दुसरा चेंडू घेऊन, मी म्हटलं होतं प्रत्येक चेंडू धावेचा असलाच पाहिजे. अगदी 2 सेकंदापूर्वी बोललो होतो की प्रत्येक चेंडू धावेचा असलाच पाहिजे असं नाहीये, धावा कशा येतात ह्या महत्वाच्या आहेत. हा चेंडू फटकावण्याचा नव्हताच मुळे, त्यामुळे कुठेतरी गफलत झाली आणि इथे मात्र चौकाराने शुभारंभ करणारा हार्दिक मात्र घाई गडबडीमुळे मात्र त्रिफलाचित बाद होतोय. जरी 10 धावा असल्या तरी ह्या खेळपट्टीवर मैदानावर सहजगत्या 10 धावा होताना आपण बघितल्यात. गॅप्स धुंडाळणं, स्टडी खेळणं, ग्राउंडी खेळणं, कार्पेट खेळणं हे गरजेचं होतं, अपेक्षित होतं. पण हार्दिकने मात्र पहिल्या चेंडूवर मस्त फटका खेळला होता, दुसरा चेंडू मात्र खराब फटक्याचा होता. क्लीन बोल्ड झाला. पहिला हादरा, पहिला खंडार, पहिलं भगदाड जय संतोषी माताला. चला मी पहिला एकदा कॉल येतो, पुन्हा एकदा कॉल देतो. गोल्डन संघनायक आपण या, गोल्डन संघनायक लवकर या. स्पॉटबॉल संघाचे संघनायक विनेशजी इथे आलेले आहेत. गोल्डन संघनायक लगेच या प्लीज. मगातपासून आम्ही तुम्हाला नाव देतोय, नाव घेतोय. आले या लवकर या, हेतू या. तर इथे मात्र पहिला आघात लागलाय जय संतोष माता संघाला. बघूया, अजूनही बरेच चेंडू शिल्लक आहेत, नाही म्हटलं तरी अजूनही 16 चेंडू काढायचे आहेत. 16 चेंडू मध्ये नक्कीच 27 धावा होऊ शकतात, सहज होऊ शकतात. 27 हा काय. मी गुपेशजी म्हात्रे आपणास विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल द्यायचं. दोन्ही संघाचे संघनायकांना दोघांना शुभेच्छा असेल. गोल्डन संघनायक, स्पॉट बॉयज संघनायक. बघूया कोण बोलतोय. हेड म्हणतोय आणि इट इज म्हणजेच काय तर
स्पॉट बॉयज संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला. धन्यवाद गुपेशजी. अभिनंदन स्पॉट बॉयज. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच पोहोचवा. त्या अनुषंगाने पुढची पावलं उचला. तर आव्हान आहे आता मात्र 16 चेंडू आणि 27 धावांचं. चौकार झाला. हो जिग्नेशच्या हातून एक चौकार येतो. वाह क्या बात आहे. 23 धावांचं समीकरण आता शिल्लक आहे 15 चेंडूंसाठी. 15-23. पुन्हा एकदा फुलटॉस फटका झेल. ओ घ्यायला होताच प्रयत्न करण्याचा हरकत नाही. उलटा झेल घेणं थोडंसं कठीण असतंच पण प्रयत्न करायला होता. हात टाकायला हवा होता. हरकत नाही. धावसंख्या 2 ने वाढली पोहोचली दुहेरी अंकावर म्हणजेच 10 वर. बघा 10.33 सरासरी आहे. म्हणजे आता येणाऱ्या 2 चेंडूत जरी एक धाव जरी आली तरी बस पुरेशी आहे प्रगतीच्या मार्गानं किंवा ऍव्हरेजच्या मार्गानं. पुन्हा एकदा प्रहर्ष निघतोय 5वा चेंडू घेऊन. चांगला चेंडू फुलरलेंचा चेंडू होता. हलक्या हाताने मनगटाचा वापर करायचा. चेंडूची जी गती होती तिचा वापर करायचा होता पण साजेसा कट करू शकला नव्हता. एकदा मात्र नक्कीच मिळते. धावसंख्या 11 वर पोहोचते. बघा साजेशी धावसंख्या झाली आहे. 10.33 सरासरी होती. 11 झालेले आहेत. म्हणजे हा चेंडू जरी वाया गेला तरी हरकत नाहीये पण ज्या काय अतिरिक्त धावा येतील त्या मात्र नक्कीच सहाय्यक होतील येणाऱ्या षटकांसाठी. प्रहर्ष शेवटचा चेंडू घेऊन हा निघतोय. हो खोदून काढलाय चेंडू मात्र मिडॉनवर क्षेत्ररक्षक हजर आहे. एकदा मात्र नक्कीच मिळेल आणि एका धाव संतुष्टी होते. धावसंख्येत पोहोचते 12 वर. एकोणीस 12 चेंडू 19 धावांचं समीकरण आता शिल्लक आहे 12-19. 12-19 म्हणजे आव्हान अजूनही सोपं होत चाललंय. बघूया काय होतंय. मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती तर धावसंख्या उभी राहिली ती 12 वर. म्हणजे प्रहर्ष हे 12 धावांचं षटक थोडंसं मागणं होईल का येणाऱ्या काळात कळेलच. पण ते काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा भाषा परिवर्तनाची वेळ झाली आहे. सहसमालोचक रविराज यांना सांगतोय की आपण या आणि पुढच्या षटकाचा सूत्रसंचालन अर्थात विवरण द्या. धन्यवाद सूरज. निजी पहली टीम की दूसरी ओर लेकर तैयार होता हुआ अपने फील्डर को सजाता हुआ सेट करता हुआ. दायरे का ओवर समाप्त हो चुका है. अब यहां पर दिखा देता है फैला हुआ क्षेत्र रक्षण. आप देख सकते हैं फाइन लेग थर्ड मैन दायरे के अंदर है. पॉइंट दायरे के अंदर है. अगर शॉर्ट स्क्वायर लेग दायरे के अंदर है. ये दायरे के अंदर की बात. अगर बाहर की बात करें तो मिड विकेट लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर डीप एक्स्ट्रा कवर. ये क्षेत्र रक्षण की सजावट बाहरी सजावट. तैयार है तो वो गेंदबाज तैयार तो बल्लेबाज. दूसरी ओर की पहली गेंद राइट मोड़ विकेट. क्लीन बॉल. शिवम की पारी समाप्त. तो अच्छी गेंद थी. सीधी फ्लाइटेड गेंद जरूर थी लेकिन ब्लॉक हॉल में डालने का प्रयास किया था. सटीक प्रयास किया था. सीधा लेग स्टंप और मिडल स्टंप के बीच बिल्कुल लो ब्लॉक हॉल में डाला और सीधा वहां पर गिल्लियां उड़ा दी. और शुभम का एक अच्छा खासा घातक बल्लेबाज आउट करने में यहां पर कामयाबी मिले. जिस शुभम ने 12 गेंदों पर 41 की ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी. 5 छक्के 1 चौका जड़ा था. उस शुभम को जल्दी से निपटाया. केवल 1 रन के योगदान पर शिवम सस्ते में निपटा चुका है. अब नया बल्लेबाज निखिल आ चुका है. निखिल ये भी घातक बल्लेबाज है. संभर कर खेलना होगा. टिक कर खेलना होगा. ज्यादा रनों की दरकार नहीं है. केवल 19 रन चाहिए आने वाले 11 गेंदों से. काय रे होते मध्येच. सूरज अगली गेंद. फ्लाइटेड गेंद थी. फुल टॉस गेंद थी. बाहर गेंद थी. सीधे तिरछा शॉट खेला है. आड़े बल्ले से खेला हुआ शॉट. सीधी गेंद सरसराती बाउंड्री से बाहर गई पॉइंट की तरफ 4 रनों के लिए. टाकलास नवीन टाकलास. अच्छा
चार्जिंग चालू करतो. हेलो, थैंक यू वेरी मच. तो यहां पर बचते हैं 10 गेंदे और रन्स निकालने हैं 15. हर एक गेंद महत्वपूर्ण है, हर एक रन्स महत्वपूर्ण है. ये गेंद छह. बढ़िया गेंद को बढ़िया शॉट, टाइमिंग, प्लेसमेंट, फुटवर्क और ताकत सभी का कॉम्बिनेशन शानदार. 6 रनों के लिए रन संख्या पहुंची कुल मिलाकर 22 पर. अब 9 रन दूर आने वाले 9 गेंदों से 9-9. अगली गेंद, चौथी गेंद, फिर एक बार करारा शॉट, इस बार कमेंट्री बॉक्स गेंद की तरफ से, और ये एक और 6 रन. 6 की बात कर रहा है बल्लेबाज निखिल. जैसे आया है बेहतरीन बल्लेबाजी करता हुआ, केवल 3 रन दूर आने वाले 8 गेंदों से रन संख्या 28 तक पहुंच चुकी है. अब बचती है केवल औपचारिकता. फुल टॉस लिया, फिर एक बार ग्राउंडिंग शॉट, कारपेट शॉट, गेंद गई सीधी. विनिंग शॉट. यहां पर चिट्ठियों में प्रवेश करने वाला पहला अगर किसी को मौका मिलेगा तो वो है जय संतोषी माता. लगातार दूसरी जीत, बहुत बहुत अभिनंदन और शुक्रिया कॉलेज बॉयज, आपका सहयोग रहा इस टीम की ओर से और इस टूर्नामेंट की ओर से. बहुत बहुत शुक्रिया. 4 गेंदों पर बेहतरीन बल्लेबाजी करता हुआ 20 रन के योगदान के लिए निखिल होता है इस मैच का मैन ऑफ द मैच. निखिल मॅन ऑफ द मॅच. चला स्पोर्ट बॉयज, आपण काय निर्णय घेतला? क्षेत्ररक्षण